आता वरती चढलो. अरे खालती उतरायला लागले. हे बघा थोडे थोडे दिसतात ना, ते माझे मित्र आहेत. मला तिथे जायचं वरती आणि मी आता इथे आहे बघा. वारा सुटला तर मस्त इथे पाणी आहे. तर आता आम्ही याच्यातून काढणार आहे पाणी. दाखवतो कसं काढतो ते. हे बघा अशा प्रकारे पाणी काढून काढून प्यायला लागते इकडे. तसं तर जास्त राहते पण आता पाऊस पण पडला नाही. नमस्कार मित्रांनो, तर आज मी चाललोय मालेरीवर डोंगरावरती. हे बघू शकता इकडे या डोंगरावरती वरती जायचं आहे मला. आणि मी आता इकडे आहे बघू शकाल. इकडे आहे आता मी इथे. तिकडून आलो आहे आमच्या गावातून. तर इथे आहे आणि मला ते वरती जायचं आहे. माझे मित्र गेले आहेत डोंगरावरती आणि आता मी चाललो आहे. तर मी जातो आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवतोय कसा प्रवास करतो आणि कसं काय ते. हे बघू शकता याच्यावरती जायचं आहे. तर मी आत्ता जायला लागलो आहे. तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने जातो आणि काय काय करतो ते तिकडे. तर चला मित्रांनो जाऊया डोंगरावरती. मित्रांनो माझे मित्र गेले वरती पण मला माहिती नाही कसं जायचं डोंगरावरती. तरी मी आलो आहे. तर जातो बघतो कसं जायचं. आणि इकडे बघा हे एक घर आहे इकडे डोंगराच्या खालती. हे बघू शकता मित्रांनो इकडे घर आहे आणि मला या डोंगरावरती वरती जायचं आहे. तर जातोय हळूहळू, बघतोय कसं काय आहे तसं. मित्रांनो त्या घराजवळून आलो मी, पण मला ह्या डोंगरावरती वरती जायचा रस्ता नाही माहिती. आमच्या जवळच आहे तरी पण जास्त फिरत नाही डोंगरावरती म्हणून. तिथे मी विचारलं त्यांना तर बोलले की या साईडने इकडून आहे, इकडून जुना रस्ता आहे, हे घर आहे त्याच्या साईडने इकडून असं. तर ते बोलले का इकडे या साईडने जात, म्हणून मी आता या साईडने आलो आहे. दाखवतोय अजून तुम्हाला कसं काय मी जातोय ते. एकटाच चाललो आहे, बाकी मित्र गेले वरती आणि मी लेट निघालो घरून. तर जातोय मित्रांनो, जसं व्हिडिओ होईल तसं दाखवतो तुम्हाला. मित्रांनो इकडे असा नजारा आहे, निसर्ग असा आहे. या साईडने या डोंगराच्या खालती अशा पद्धतीने बघू शकाल एकदम डिटेलमध्ये. आणि ढग असे झाले इकडे. पाऊस पडत नाही मित्रांनो. आता इकडे आलो आहे आणि ह्या डोंगराला मला जायचं असं. दाखवतो सगळं तुम्हाला कसं जातोय मी. मित्रांनो आता पोहोचलो इकडे. मी त्या घराजवळ होतो तिकडे, तिथे त्या घराकडून इकडं आलं आहे असं चालत चालत. आणि बोललं की ह्या घराच्या इकडून रस्ता लागतोय तिकडे जायचं. तर हा रस्ता इकडे या साईडने जात आहे, बघू शकता तुम्ही. या साईडनेचा रस्ता जात आहे. तर मी आता इकडून चाललो, जातो चढतो आता. माहिती नाही व्हिडिओ काढत काढत चाललो तर कधी पोहोचेन, किती टाईम लागेल ते पण माहिती नाही. जातो बघतो, जसं जाईन तसं तसं तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. हा बघा रस्ता अशा पद्धतीने आहे रस्ता मस्त. हा रस्ता आहे. तर जातो, एकटा चालू आहे तर जायला लागेलच आता. आणि अशी पद्धतीने एवढा चढ आहे इकडे वरती चढायचं या डोंगराच्या त्या साईडनी, तिकडून जायचं वरती. तर जातो. मित्रांनो अशा पद्धतीने मी इकडून खालतून चढलोय इथे वरती. अजून मला वरती जायचं आहे मित्रांनो आलोय थोडं वरती चढलोय आता तिकडून. आणि इकडे बघू शकता हे पलाड आहे, कोणाचं तरी छोटंसं घर आहे. आणि अशा प्रकारे इकडे झाडं लावले, मस्त सुंदर वातावरण झालं आहे. ढगाचं वातावरण बघा, डोंगराच्या खालती थोडंसं मस्त वातावरण झालं आहे. आणि मी आलो आहे, अजून वरती जायचं आहे, बघू जाऊन. बघा अशा पद्धतीने रस्ता आहे अजून वरती, या डोंगराच्या वरती तिकडे जायचं आहे. तर जातोय मित्रांनो. वारा सुटला आहे, वाऱ्याचा आवाज येऊ शकतो. हेच झोपडं इथून चढलो आहे आणि त्या साईडने तिकडे आमचं घर आहेत तिकडे, तिकडून मी आलो आहे वरती. बघू शकता तुम्ही असं वातावरण झालं आहे मस्त. इकडून वरतून सगळे डोंगर दिसतात ते बघा, साईडला सगळे डोंगर दिसतात. आणि अशा प्रकारे, आणि तो कोहोज आहे तिकडूनचा कोहोज, त्याच्या साईडने आमचं आहे गाव. आणि इकडे
वरती जायचं. आणि हे बघू शकता अशा पद्धतीने रस्ता आहे. मी चाललोय असं चाललोय मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही. आणि असा डोंगराचा एवढं डोंगर आहे आणि त्याच्यामध्ये मी चाललोय एकटाच. आणि ही माझी सावली. मित्रांनो तुम्ही जसं जसं वरती जाल तसं तसं तुम्हाला अशा प्रकारे बघा झोपडी ते बघायला भेटेल. आम्ही झोपडी बोलतो, पलाट बोलतोय. हे कोणाचं तरी पलाट असेल इकडे, इथे डोंगराच्या जवळ. आणि मी इकडे आहे. हे छोटंसं घर आहे मित्रांनो. इथे आलो बघतोय आता कसं जायचं ते इकडून वरती. मला रस्ता माहिती नाही तरी आलो एकटाच. मित्र ते गेले वरती आणि आलोय आता बघतोय. आणि इकडे बघू शकता, दाखवतो तुम्हाला झोपडीमध्ये काय काय आहे ते. कोणाचं आहे माहीत नाही. हे लाकडं ठेवलेले आहेत कोणीतरी. आणि हे चूल बनवले. आतमध्ये जाऊन दाखवतो. ही चूल आणि हे पाणी ठेवलं आहे. अजून काहीतरी हे चिचोलं काहीतरी असेल ह्याच्यामध्ये. अशा पद्धतीने आहे. इकडे झोपडा त्यामध्ये अशा पद्धतीने आहे. आणि मी आलो झोपडीमध्ये. जातोय आता वरती. आपल्याला वरती जायचं आहे मला. जसं जसं वरती जातोय तसं तसं मला असं झोपडीवरतं छोटंसं घर दिसतं. आणि मी इकडे आहे. हे घर बघा माझ्या मागे आहे इकडे. आणि हा डोंगर अजून वरती चढायचा आहे. एवढ्या वरती आलोय बघा. दाखवतो सगळ्या साईडचा व्ह्यू अशा पद्धतीने आहे. आणि हे बघू शकता आता किती वरती आले. इकडे सगळीकडे जंगल जंगल. अजून वरती जायचं आहे. जातो मित्रांनो, दाखवतो पुढचा. हे बघू शकाल मित्रांनो, अशा पद्धतीने वरती जायचा रस्ता आहे. जास्त दिसत पण नाही. पाला पडलाय तर, कचरा पडलाय तर, झाडाचा पाला पडलाय म्हणून जातो. तरी पण मित्रांनो इथंपर्यंत रस्ता दिसत होता आणि इकडून असं जातोय पण तो खालतीसारखं जातोय. त्या आता मी डायरेक्ट असं इकडून चढतोय. इकडून वरती डायरेक्ट चढतोय. इकडून झाडाला असं चढतोय. आता जवळच आलोय. चढेन आता. इकडून चढतोय डायरेक्ट असं. याच्यातून असं जायचं आहे तिकडे. मित्रांनो डोंगरामध्ये आलोय तर खरं. इकडे रस्ते पण भेटतात पण पुढे जाऊन 2 रस्ते. एकाचे 2 होतात डबल. पुढे जाऊन एकाचे 2 होतात. तर मला समजत नाही की वरती जायचा रस्ता कोणता आहे. मला वाटतं एक साईडला कुठे जात असेल असे. आणि आता बघ कुठे झालं हे बघा. इकडे रस्ताच नाही पण आलोय वरती. आलो थोडंसं अजून. इथं वरती चढलं का झालं. आणि इकडे बघा, इकडे पण रस्ता नाही, इकडे पण रस्ता नाही. रस्ता राहिला खालती. वरती आलोय जातोय. तर आता जाऊया तरी पण पुढे थोडंसं चढलं. चढतोच आता. वरती गेल्यावर दाखवतो तुम्हाला. मित्रांनो इकडून आता चढलोय आणि असं वाटतं की इकडून रस्ता आहे की पाणी जायचं आहे. तर हे बघा असं वाटतं इकडून थोडं साफसफाई आहे. तसं वाटतं इकडून रस्ता आहे पण मी चढलो कुठून इकडून. असं जायचं आहे मित्रांनो. मध्ये फिरायचं. जाऊया. मित्रांसोबत कधी चाललो असतो तर सोबत गेलो असतो. त्यांना रस्ता माहिती असेल. नाही मित्रांनो हा पण रस्ता आहे. हा खरा रस्ता आहे इकडून. हा बघा इकडून येते असं. तर मी इकडून चढलो. इकडून कसं काय रस्ता माहीत नाही तुला. चला चढलोच थोडंसं. तर मित्रांनो इकडून रस्ता भेटला. आता त्या रस्त्याला आलोय. वाऱ्याचा आवाज येईल हा थोडंसं सांभाळून घ्या असं. आणि इकडे आलोय आता बघा. इथून जायचं वरती. हा रस्ता आहे. जातोय. मित्र आहेत खालती गेले की वरती आहेत तर माहिती नाही मला. जाऊन बघतो मित्र सोबत. उतरेल नाही तर मला इतकाच उतरायला लागेल. मित्रांनो मला वाटत होतं हा डोंगर चढवलं म्हणजे पोहोचलो असं वाटलं होतं. पण मित्र बघा ते तिकडे थोडे दिसतात. त्यावरती डोंगरावरती आहेत मित्र. हे बघ तिकडे झेंडा थोडा दिसतो. कॅमेऱ्यात दिसणार नाही. तिथे मला जायचं आहे अजून. आणि हा रस्ता असा आहे डोंगरातून. आणि असं वातावरण आहे बघा मित्रांनो. असं सगळे डोंगर दिसतात इकडून वरती. आणि वरतून तर अजून दिसतील. झूम करून दाखवतो थोडेफार दिसतील तर मित्रांनो. हे बघा थोडे दिसतात ना. ते माझे मित्र आहेत. मला तिथे जायचं वरती. आणि मी आता इथे आहे बघा. असं वातावरण आहे. वाऱ्याचा आवाज येईल. थोडं सांभाळून घ्या मित्रांनो. तर तिथे जायचं आहे. अजून किती टाईम लागतो मला तर असं वाटतं अर्धा 1 तास लागेल अजून.
थोडंसं मी स्लो चालतो, व्हिडिओ काढत जातो तर टाईम लागतो आणि मला रस्ता पण नाही माहिती. पण आता हा भेटला आहे रस्ता, तर मी जाईन. किती टाईम लागतो माहिती नाही, जेवढा टाईम होईल तेवढं दाखवतो तुम्हाला मी, जसं जमेल तसं. मित्रांनो चला, जवळच चालू आहे. हा बघा, मला वाटते अर्धा तास लागेल, 15-20 मिनिट, अर्धा तास, 1 तास लागेल इथे जायला वरती. आणि ढगांचं वातावरण बघा किती मस्त, पण पाऊस पडत नाही मित्रांनो. मित्रांनो आता धावत चढतोय मी वरती, धावत चाललोय आता. मित्रांनो ते टाईम लागेल ना तर टाईम लागेल तर धावतच चाललोय आता. लवकर पोचायचं आहे म्हणून धावत जातोय. मित्रांनो इथं आलोय आणि हे बघा असंच वरती चढायचं आहे मला. हे साईडनी इकडून नाही तर इकडून चढायचं आणि वरती डोंगरावर जायचं. आणि आता मी मित्रांनो पोहोचले आता इथे वरती. थोडंसं अजून वरती जायचं आहे, इथे जायचं आहे वरती. इथे पोहोचलं तर खरं थोडं पण दम पण खूप लागला आहे. इकडून आलो खालून आणि तेच बघू शकता पोहोच केला. आणि असं वरतून असं दिसतंय सगळं, वाऱ्याचा आवाज येईल थोडंसं मला. आणि हा डोंगर आहे तिकडे, ते सगळे डोंगर इकडे पण. आणि हे ढेकाल्याचं डॅम आहे, डॅमचं पाणी ढेकाल्याचं. जास्त पाऊस नाही पडला ना त्याच्यामुळे जास्त पडला नाही. वरती जायचं जातो तर मित्रांनो इथून असं दिसतं. इथे वरती जायचं आहे, वरती ते साईडने मित्र आहेत आणि मी इथे आहे आता. इथे आहे मित्रांनो, थोडं दम लागलं आहे, वर खालून चढलं म्हणून थोडं दम लागलं आहे. आणि शबरकारी नजारा दिसतोय मस्त सगळं डोंगरांचा. ढेकाल्याचा डॅम आणि तो बंधारा अजून भरला नाही पूर्ण, भरल्यावरती इथं खूप सुंदर आणि शबरकारी डोंगर दिसतात. ढग पण बघा, पावसाचं वातावरण आहे मिळालं इथे, थोडा काला ढग आहे. तर चला मित्रांनो वरती जातो, अजून नंतर भेटतो. अजून वर चढायचं आहे मित्रांनो. आत्ता वरती चढलो. अरे खालती उतरायला लागले ना, आता मी पोहोचलो मित्रांनो. हे बघा, हे बघा असं डोंगराला कसं फिरायला लागलं. इकडून मी चढलो ना, इकडून उतरायला लागलं. तो आपला निलेश भाई आहे ना, तिकडं आहे वैभव. चला मित्रांनो हे चाललंय तिकडे कडीला, आणि इकडे सूरज, वैभव व्हिडिओ काढत आहे तो पण. आणि शबरकारी इकडे कडीला चालले. मी तो जाणार नाही तिकडं, मला नाही जाता येणार, मी इकडे थांबतोय. जाऊ दे तिकडे, तिकडे वरती फिरून येतोय मित्रांनो. बाकी इकडे आहेत आणि इकडे गणेश आहे. इकडे वरती जायचं आहे मित्रांनो, तिकडं इथून चढायचं आहे. बघताव कसं. हां हां, तो आपला मित्र तिकडे रानभाजी दाखवतो तुम्हाला. थांब 1 मिनिट मित्रांनो. इकडं रानभाजी निलेश आपला गवसायला लागलाय. हे बघा शेवली गवसली मित्रांनो. इकडे ते पण कुठं, इकडं डोंगराचे ह्याच्यात किती आहेत तिकडे, आणि याच्या इकडे यांनी शेवली गवसली 3 आहेत. 3 काय अजून तिकडे पुढं पाय, अरे बरीच आहेत अजून. हे बघू शकता बारकीच. अरे इकडे अजून आहेत, जास्त आज भाजी होईल शेवल्याची मित्रांनो. हे बघू शकता अशा प्रकारे आहे. आणि हात लागलाय खणायला. 2 काढले, अजून 3रा काढल नंतर. इथं 2 आहेत, 2-3 आहेत इकडे आहेत मित्रांनो. इथं आलोय आणि घाम सुटलाय बघा. इथून चढलं मित्रांनो, इथून असं. आणि अजून इथून वरती जायचं आहे, इथून वरती जायचं मित्रांनो. जातो तर इथून वरती जायचं आहे. आणि इथं आहे मी पोचलोय इथून असं. आणि इकडूनचा नजारा बघा मित्रांनो, अशा पद्धतीने वरतून दिसते, शबरकर दिसते मित्रांनो. पोहोचलोय वरती बघू शकता तुम्ही. इकडे बाकी मित्र गेले खालते, मी लेट आलो ना तर पोहोचलोय. आणि इकडे बघू शकता डोंगरावरती झेंडा लावलाय वरती. हा बघा, वारा सुटलाय म्हणून शबरकारी वरती डोंगरावरती झेंडा लावलाय. आणि वरतून बघू शकता अशा पद्धतीने दिसत आहे नजारा. वारा सुटला, जास्त आवाज येणार नाही तरी पण व्हिडिओ काढतोय, दाखवतो तुम्हाला. बघू शकता इकडे सूर्य
मित्रांनो आता आलोय वरती. हे बघू शकता माझ्या मागे दिसत असेल साईडला डोंगराचा नजारा. अशा प्रकारे ह्या सगळ्यात वरती आलोय. हे बघा मित्रांनो कोच किल्ला आणि तिकडे आमचं गाव तिकडे खालती अशा प्रकारे. आणि बघू शकता सगळे डोंगर सेम आहे त्याच्या लेवलचे. आणि हा तो दुसरा डोंगर ते साईडचे डोंगरवरती आहे तुम्ही. आणि बंधारा हा ठिकाणचा डॅम वांद्री धरण पाऊस जास्त नाही पडला त्याच्यामुळे भरले नाही मिळत. आणि डोंगर बघू शकता तुम्ही. इकडे झेंडा लावला आहे मित्रांनो तो लांबून दिसत जातो अशा प्रकारे आहे इकडे. मित्रांनो बघू शकाल अशा प्रकारे डोंगर दिसत आहे वरून इकडे. हे बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे सगळ्या साईडचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो तुम्हाला मित्रांनो अशा प्रकारे दिसत आहे. मित्रांनो अशा प्रकारे वरती झेंडा लावला आहे बघू शकता मित्रांनो. हा झेंडा लावला आहे आणि इकडे डोंगर बघू शकता. इकडे पण मस्त वरती डोंगरावरती आहे. वारा सोडला तर मस्त मित्रांनो सुंदर व्ह्यू अशा प्रकारे दिसत आहे. आणि इथे झेंडा लावलाय हा खालतून दिसत जातो मित्रांनो. हा बघा बघू शकता मित्रांनो झेंडा दिसत जातो खालतून अशा प्रकारे आहे वरती व्ह्यू सुंदर. आणि अशा प्रकारे ढगांचं वातावरण झालं आहे. जातो मित्रांनो खालती आता. मित्रांनो बघू शकता मी आता इथे आलो आहे आणि इथून असं वरचं आहे व्ह्यू साईडनी इकडून. आणि हे बघा मित्रांनो मी कुठे आलो हे बघा इथून बघा इथे पाय. आणि हे बघा इथे खोल आहे मित्रांनो. मित्र तिकडे खालती गेले मला पण जायचं आहे. चला जातो. आणि आमचं घर आहे तिकडे घर आहे तिकडे गाव आहे आमचं. तर तिथे जायचं मित्रांनो मला. मित्रांनो इथून आता मला खालती उतरायचं आहे तिकडे जायचं आहे. तर चला जातो मित्रांनो. आता मित्र ते तिकडे गेले तिकडे बघू शकता. इकडे वरती आहे मी आणि गेले तिकडे. मित्रांनो अशा प्रकारे फिरत आहे आम्ही इकडे बघू शकता तुम्ही. सगळीकडे जंगल आहे एवढं. आणि डोंगरात आलो आहे शेवली गवसायला. तर गवसतो अजून. आता चाललो आहे खालती मित्रांनो. बाकी मित्र गेले तिकडे खालती आणि आम्ही तिघजणच आहे तिकडे. तर चाललो आहे आता उतरायला लागलो आहे खालती घरी जाण्यासाठी. बघतोय हे बघा अशा प्रकारे उतरत आहेत. येत आहेत उतरता उतरता शेवली भेटतील तर आम्ही घेऊन जाणार आहेत. हे बघा मित्रांनो अशा प्रकारे शेवली डोंगरातील रानमेवा गवसायला लागलाय. आणि इकडे एक शेवला पडला बारकाच हे बघू शकता. मित्रांनो चाललोय डोंगरातून फिरतोय हलू हलू. आणि बाकी मित्र गेले आम्ही पण जातोय आता. बघूया मित्रांनो काय काय करत होते. मित्रांनो आता हे शेवली बांधायला लागले वाघ काढून अशा प्रकारे. हे बघा मित्रांनो बांधायला लावली आणि शेवली वाघाखाली इथूनच काढून. ते दोघंजण मिळून काढत आहेत आणि मी इकडे आहे जायचं आहे आता मला खालती. चाललोय आता हलू हलू जातोय बघू शकता. तशा प्रकारे डोंगरातून चाललोय आम्ही खालती उतरायला लागलोय आता घरी जायचं इकडे. हे बघा उतरत आहेत. रस्ता मिळत तर नाही डोंगरातून जाता हलू हलू रस्ता गवसत. तर चला जातो. प्रकारे काटे ते आहे तिकडे मस्त फिरतोय. मित्रांनो उतरायला रस्ता भेटत नाही आता इकडून चाललोय. हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे जात आहेत. आणि इकडे काट्यात साड्या आहेत दगडी आहे तिकडे
मस्त उतरत चाललोय, हळूहळू जातोय. दाखवतो तुम्हाला कसं जातोय ते खालती. हे बघा शेवली घेऊन अशा प्रकारे खालती उतरत उतरत चाललोय. बाकी गेले तिकडे उतरले असतील आणि इकडून आम्हाला रस्ता नाही भेटत आहे. बघा अशा साईडने इकडे आहे, असं इकडे डोंगर आणि इकडे खालती उतरायचं आहे, तर रस्ता बरोबर भेटत नाही. हे बघा कशी पद्धतीने उतरत आहे इकडून, आणि तो एक तिकडं इकडून खालती जायचं तिकडे. हे बघा मित्रांनो असं आहे इकडे इकडून उतरत. हे बघा अशा प्रकारे डोंगर आहे. इकडे उतरत चाललंय मित्रांनो. जातोय बघतोय इकडे पडलो नाही पाहिजे, नाही तर मोबाईल घेऊन पर्यंत फोडून टाकेल मोबाईल. मित्रांनो दगडी बघा किती आहेत. हे बघा दगडी आहेत, सरकत पडत चालले. हा बघा मित्रांनो पडला होता निलेश होता. अशा प्रकारे सांभाळून चालायला लागतं मित्रांनो. इकडे फार पडत चाललंय. एकदा पडला बघ दगडी कसं बरं लागला नाही जास्त. अशा प्रकारे आहे इकडे आमची कंडिशन. दगड मोठा आहे मित्रांनो, पण सरकला ना. संभाळून चालायला लागते. आधी तो पण पडला होता मित्रांनो, त्याचा व्हिडिओ काढला नाही, याचा पण नाही काढला. जास्त समजत नाही कोण कधी पडेल. सांभाळून चालत जायला लागेल. दगडी ढिलू झाले सगळे. पाऊस पडला थोडा तर सगळं दगड थोडं ढिलू झाले, त्याच्यामुळे लगेच सरकत आहेत. उतरायचं बघ अशा प्रकारे उतरायला लागते पूर्ण. तर काढतोय कसं व्हिडिओ होत माहीत नाही. हे निले दगड गेला मित्रांनो खालती सरकत, आणि आम्ही जातोय. आमचा प्रवास असा चाललाय डोंगरातून शेवली घेऊन. वरतून तिकडून आले डोंगरावरून. शेवली औषध भेटली तर घ्यायची, नाही तर जायचं तसंच. घे बारकी तरी काय झालं घे येतो वाजता. भाजीत तर करायची डबल काय येशील. कोणा चल माझीच पेटी झाली. इकडून मित्रांनो इकडून वरतून उतरलोय. हे बघू शकता मित्रांनो. जसं खालती उतरत चाललोय तसं पाय लागले कापायला थोडं मित्रांनो. हे बघा इकडे दगड बघा किती मोठा आहे. दगडावरून इकडून व्हिडिओमध्ये जास्त मोठा दिसत नसणार, पण आहे मोठा दगड. इकडून उतरत चाललोय मित्रांनो. होय हे बघा अशा प्रकारे पूर्ण जंगलामध्ये आपली मालेरी वजन आलो का मित्रांनो. त्या डोंगरावरती मालेरी होतं, ते डोंगराचं नाव, त्याच्यावरती जाऊन आलो. हे मित्र आधीच गेलो होतं, मी नंतर जाऊन आलो. तरी वरती जाऊन आलो. यांच्या आगापाठी लागला होता वरती. मध खायला कोणतरी गेला होता तेव्हा. काटे लागले मित्रांनो. हे बघू शकता इकडे काटे लागले मित्रांनो. अशा प्रकारे जंगलामध्ये फिरायला लागतंय मित्रांनो. इथं खूप दिवसातून आलोय. खूप दिवसातून आलोय डोंगरामध्ये, पण बरा वाटला येऊन. खूप दिवसातून फिरलो तर. पण आधी मी येताना जरा चांगल्या रस्त्यातून आलो होतो, पण आता जरा
शेवली गवसण्याच्या चक्करमध्ये जरा जास्तच रस्ता खराब आहे. रस्ता नाही, जंगल 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 में मंगल करायला लागले आम्ही. ओ आता तिकडे वाट आम्हाला भेटेल मित्रांनो. होय बापरे किती. आता मित्रांनो हा मला इकडे वाट भेटेल. हे बघा मित्रांनो, इकडून वाट होती इकडून, आणि आम्ही इकडून आलो आहे एवढं फिरून शेवली गवसत गवसत. माझ्यासोबत आहे निलेश, राहुल आहे आणि मी आज चाललो आहे मित्रांनो. तर तुम्ही मित्रांनो मला सांगू शकता हा मला ब्लॉग कसा वाटला ते सांगा मित्रांनो. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब पण करू शकता. नाही आवडला तरी पण सांगा मित्रांनो कमेंटमध्ये. आणि इकडे बघू शकता थोडासा लागलाय, रक्त आलंय थोडंसं, पण चालतंय. एवढं डोंगरामध्ये आलो आहे, काठी लागलं थोडं तर काय नाही. मित्रांनो लागला काटा तर काय करणार आता. थोडासाच लागलाय, थोडा जलालतो पण चालतोय. आता एवढंसं डोंगरामध्ये आलं तर काय करणार, एवढं तर लागेलच थोडंफार. हे पण पडलं, हे पण मित्र पडला, बस त्याचे लागलं नाही, कुणाचे लागलं नाही, सगळे व्यवस्थित आहेत. जास्त मार कोणाचे लागलं नाही, सगळे सलामत आहेत. आणि एवढं सारं शेवली घेऊन चाललोय. मित्रांनो थोडं थकलोय मित्रांनो, तरी पण फिरत आहेत. आलोच आता तर फिरायला लागेलच. ते बोंडारा टाकली पण भाजी हे बोलतोय त्या दिवशी बोंडारा टाकला होता शेवल्याच्या भाजीमध्ये, आणि तिकडूनचा बोलतोय की काकडा टाकली होती भाजीमध्ये शेवल्याच्या. अशा प्रकारे शेवल्याच्या भाजीमध्ये काय काय टाकतात भाजी चांगली लागण्यासाठी. मित्रांनो इकडे लोत आहेत, शेवल्यासारखं दिसतात. मला वाटलं शेवला आहे, बारकाच होता तर मला जास्त ओळखता नाही येत. आणि मी शेवली डोंगरामध्ये नाही जात शेवली काढायला. हे मित्र जातात त्यांच्यासोबत जातो, कोणी दुसरं गेलं तर, पण एकटा कधीच नाही जात. शेवली काढतच नाही मी, आणि जंगलामध्ये पण जास्त फिरत नाही. कोण मित्र गेला तर जातो, नाही तर नाही जात. असं आहे माझं, बाकी काय नाही. मित्रांनो आता आलो आहे खालती, तिकडून वरती जाऊन इकडे आलो आहे खालती, बघू शकता तुम्ही. मित्रांनो मी त्या डोंगराच्या ते साईडने जाऊन आणि असं गोल फिरून आणि दुसऱ्या साईडने उतरलो. जंगलामध्ये माहिती आहेत ना, पुढे जिकडे गेले तिकडे 2-3 रस्ते भेटतात, तर आम्ही दुसऱ्या साईडने उतरलो. आणि इकडे बघू शकता तिकडे झोपडा आहे, हे बघा दाखवतो झूम करून. हे बघा अशा प्रकारे सगळीकडे झोपडे असतात सगळ्यांच्या इकडे डोंगरामध्ये, जिथे माणसं प्लॉट घेऊन शेतीसाठी जागा घेतात. तर इकडे आहे प्लॉट, कोणाचं आहे माहिती नाही. आणि ते बघा बाकीचे मित्र जातात, हे बघा इकडे हे कोणाचा प्लॉट, पोमाईंचा. मित्रांनो हा आमच्या मित्राचा आहे, प्रमोदचा प्लॉट आहे. त्याला दाखवतो आम्ही व्हिडिओ जर जमलं तर. मला माहीत नाही होता हे प्रमोदचा प्लॉट आहे, आता माहिती झालं मित्रांनो. सगळेजण आलं मस्त फिरून. मी बोललो होतो मला 1 तास लागेल, 1 अर्धा तास. जाऊन आलो, माहिती नाही किती टाईम लागला, पण जाऊन आलो मस्त. कोण आहे, कोणतरी आहे मित्रांनो प्लॉटमध्ये, माहिती नाही कोण आहे. जातो आता. हे बघा इकडून नदी वाहते, नदीच्या म्हणजे नदी नाही ओहोल वाहतो त्या साईडने, पण आता पाऊस नाही पडला त्याच्यामुळे इकडून पाणी जात नाही मित्रांनो. हे बघू शकता झोपडा, आणि तिकडून आलो आहे आम्ही इकडून, हे डोंगरातून. इकडून पाणी असं जात असेल त्याच्यामुळे असं दगड झाले, आणि आता आम्ही त्याच्याच रस्त्याने चाललो आहे. इकडून पाणी जाते त्याच रस्त्याने मित्रांनो. जेवढं दाखवता येईल तेवढं मी
व्लॉग व्हिडिओमध्ये दाखवतोय. तुम्हाला आवडला तर सांगा, नाही आवडला तरी कमेंट करू शकता मित्रांनो. आणि बघू शकता असे प्रकारच्या ढगांचं वातावरण झालं मित्रांनो. बघा सुंदर सगळीकडे. इकडे पण झोपडं आहे बघा, कोणाचं तरी प्लॉट. मित्रांनो आता आम्ही आमच्या प्लॉटामध्ये आलो आहे. मला वाटलं हे दुसऱ्यांचं आहे काय प्लॉट, पण आमचंच आहे. इकडे पण आहे आणि इकडे बघू शकता हे आमचंच आहे. तुम्हाला दाखवतो तिथं जाऊन. आणि इकडे शेत केलं आहे कोणी माहिती नाही. तर मित्रांनो आमचं प्लॉट दाखवतो तुम्हाला. आमचं हे बारकंसं झोपडं दाखवतो. मित्र तिकडे गेले पण तरी मी जाऊन येतो आमच्या घरापर्यंत. जुनं आमचं प्लॉट होतं इथे. प्लॉटमध्ये आहे पण हे जुनं आमचं घर शेतावर होतं. हे बघू शकता मित्रांनो आमच्या शेतावरचं जुनं घर अशा प्रकारे आहे. आता दुसरं तिकडे बांधलं आहे. हे बघू शकता मित्रांनो. मी आता आलो शेतावरती. तर माझ्या मागे बघू शकतो हे आमचं जुनं प्लॉट आहे, जुनं घर आहे शेतावरचं हे मित्रांनो. अशा प्रकारे आता इकडूनचं कौलं उतरवलं आहे किंवा पडले असतील पाण्याचं खराब, नाही तर तुटले असतील कधी. जुनं आहे ना त्याच्यामुळे. अशा प्रकारे आहे आमचं प्लॉटावरचं घर. इथे पहिले आम्ही पावसाळ्याच्या इकडे भात लावायला आलो ना, का इथे जेवण करायला यायचं. आता खूप खणून टाकलं आहे, खूप जुनं झालं आहे त्याच्यामुळे खराब झालं. आता चांगलं केलं नाही ना त्याच्यामुळे. चांगलं केलं असतं तर मस्त हे पण झालं असतं सगळं. इकडे हे बघा विरलं आहे पावसामध्ये. हे घेऊन याच्यावरती कापड लावून आणि असं याच्या डोक्यावरती घेऊन आणि भात लावायला पाऊस पडला तेव्हा लागते मित्रांनो. हे बघू शकता मित्रांनो. आणि इकडे एक आहे ही पाटी आहे, कचरा टाकायला काम येते. अशा प्रकारे इकडे ठेवतात मित्रांनो. आणि मित्रांनो तिकडे पाणी आहे, तिकडे आपले मित्र आहेत, दाखवतो तुम्हाला अजून. इकडे बघू शकता इकडे ममतेश आहे, गणेश आहे आणि इकडे आहे. आणि इकडे आमची उल्हासचं घर आहे मित्रांनो. तर असं फिरत आहे. आणि आमचं दुसरं आता याच वर्षी बांधलं आहे ते तुम्हाला घर दाखवतो मित्रांनो. तर चला मित्रांनो. आणि हे आमचं शेत आहे मोठे बाबाचं. हे मोठे बाबा लावतात, आम्ही तिकडूनचं ते लावतो आहे. त्या साईडचं ते आम्ही लावतो आहे. आणि मित्रांनो ही जांब आहे. अशा प्रकारे आहे. तर चला मी दाखवतो पुढे जाऊ मित्रांनो. आता इकडे आलो आहे मी. इकडे आहेत बाबा आजी आहेत, ते काम करत आहेत. हे बघू शकता मित्रांनो. आणि हे आमचं घर शेतावरचं इकडूनचं हे बघू शकता मित्रांनो. अशा प्रकारे हे घर आमच्या शेतावरचं. कोण राहत नाही आता, दाखवतो तुम्हाला. असं पत्रे आताच टाकले आणि हटेने ते का लाकडं ठेवली. पत्र आहेत मित्रांनो. आणि हा आहे आमचा आंबा. याला खूप मस्त गोड गोड आंबे असतात मित्रांनो, मस्त आणि चांगले गोड आंबे. आणि इथे घर बांधायला येत होतं तेव्हा इथं आम्ही चूल पेटवलेलं मित्रांनो. अशा प्रकारे आहे इकडूनचं आमच्या शेतावरचं. आता आम्ही राहत नाही म्हणजे आमचं तिकडे घरी घर आहे, तिकडे शेतावरचं घर आहे मित्रांनो. अशा प्रकारे. आणि हे डोंगर इकडूनचा मी व्हिडिओ टाकला होता आधी, कोणी बघितलं नसेल तर बघा मित्रांनो. हे बघा इकडून असं दिसतंय. अशा प्रकारे आहे मित्र. आणि बाकी मित्र तिकडे बसलाय, दाखवतो तुम्हाला. आपण आंबा आहे आमचं. असं आलो आहे मित्रांनो. माझ्या मोबाईलचं स्टोरेज फुल झाला होता म्हणून मला मित्रांनी मोबाईल दिला, त्याच्यामध्ये व्हिडिओ काढतो आहे. नाहीतर मी आता व्हिडिओ काढला नसता. स्टोरेज फुल झाले ना, डोंगरावरती जाऊन आलो. 4Kमध्ये व्हिडिओ काढला तर फुल झालं स्टोरेज, तेव्हा याच्यामध्ये काढला. दाखवतो चला मित्रांनो. माहिती नाही याच्यामध्ये कसं व्हिडिओ येतो, पण मी काढायला लागलो. आणि मी कसं दिसतं ते पण माहिती नाही. घाम खूप आला आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे आलो. ते दाखवतो तुम्हाला मित्रांनो. आणि इकडं बाकी टीम बसली सगळी. अशा प्रकारे तर आलो आहे. आणि इकडे व्हिडिओ काढाय लागलेलं होतो. आणि हे सगळं आपले मित्र बसले. हे बघा मित्रांनो, तर सगळं पाणी पिऊन. पाणी पिला का नाही रे? पाणी नाही आहे पेल. तिकडे पाणी भरायला लागले तर
हे बघू शकता मित्रांनो इथं. आणि इकडे आहे मित्रांनो, हे यांनी व्हिडिओ काढले ते दाखवत आहेत आणि मी असं फिरत आहे बघा मित्रांनो. चालू आहे आणि इकडे डोंगरात आमच्या इकडे हा हवी आहे. आता त्याचं लग्न झालं आहे मित्रांनो. पाणी भरायला आलं आणि मित्रांनो हे निलेशनी एवढे शेवले गवसले आणि हे मुमतीसनी गवसले का शेवली, हे सगळे मिळून यांनी गवसले. मित्रांनो डोंगरातून फिरून आलो आणि बघा इथे पाणी आहे, फक्त इथेच पाणी आहे इथे कायमचं. आणि आमचं इकडे प्लाड आहे इकडे जवळच, तिथून इथे पाणी आहे. तर आता आम्ही याच्यातून काढणार आहे पाणी. दाखवतो कसं काढतो ते. हे बघा अशा प्रकारे पाणी काढून काढून प्यायला लागते इकडे. तसं तर जास्त राहते पण आता पाऊस पण पडला नाही आणि पाऊसच जास्त पडला नाही आणि ऊन पण जास्त होतं त्यावेळी. यावेळी जरा हे बघा मित्रांनो अशा प्रकारे भरलं आहे. आता मी पाणी पितो, दाखवतो मित्रांनो तुम्हाला. हे बघू शकता मित्रांनो, हे मग आहे इथं. मग ते पाणी भरायला आणलं होतं त्यांनी, इकडे त्यांचं घर आहे त्यांनी. आणि दाखवतो पाणी पिऊन कसं राहतं सांगतो तुम्हाला. पाणी पिऊ काय तुला मित्रांनो याचा पण चॅनल आहे, याचं गवली ब्लॉग चॅनल नाव करून आहे चॅनलचं, गणेशचं. सगळं आता ब्लॉगर बनायला लागले. आमच्याकडूनचा एक विनोद ब्लॉगर होता पण तो आता व्हिडिओ बनवत नाही, जरा कमी पडला आहे. आणि आता वैभव काढतोय. मी तर फार कधीपासून काढतो पण मी थोडं थोडं काढतो, वर्षातून एक व्हिडिओ. मित्रांनो हा आहे नवीन ब्लॉगर. हे हाय कर ना, मला पैसा सांगतो. हा नवीन ब्लॉगर आहे वैभव. आता त्याचा नवीन ब्लॉग आज झाला आहे, व्हिडिओ काढला आहे, आता येईल उद्यापर्यंत. आणि हा गणेश आहे, गणेश पण ब्लॉग काढतो. त्याचं नाव आहे पण काय नाव आहे त्याचं नाव गणेश आहे पण त्याच्या चॅनलचं नाव आहे गवली काहीतरी आहे. काय आहे रे की नाही मित्रांनो. हा बघा व्हिडिओ काढायला लागला याच्यामुळे. आणि हे सगळे हा मोठा ब्लॉगर आहे निलेश. आणि तिथं आता मी OX200 मध्ये व्हिडिओ काढत आहे. आणि आता चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच संपवू, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो बाय.